नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। काश्मीरात दहशतवाद्यांशी सामना करताना प्रवीण जंजाळ शहीद, महाराष्ट्राने गमविला वीर सुपुत्र, मोरगाव भाकरे गावावर शोककळा। अनधिकृत नारायणा ई टेक्नो स्कूलला लागेल का टाळे, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी करतील का कारवाई। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा जाहीर सत्कार, विधानसभेत महायुतीचे सर्वाधिक आमदार विजयी होणार। बोरगावचे रस्त्यावरील अतिक्रमण साफ, बडे राजकीय नेत्यांच्या अतिक्रमणावर चालेल का जेसीबी। अमरावती मध्यवर्ती कारागृहाबाहेर स्फोट, पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात। आता सविस्तर बातम्या। जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शनिवारी दहशतवादी हल्ला झाला। यावेळी भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर देत 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला। मात्र दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देत असताना लष्करातील 2 जवानांना वीर मरण आलं। यामध्ये अकोला जिल्ह्यातील प्रवीण प्रभाकर जंजाळ असं शहीद झालेल्या जवानाचं नाव आहे। प्रवीण जंजाळ हे मोरगाव भाकरे गावातील रहिवासी होते। 2020 मध्ये ते सेकंड महार बटालियनमध्ये भरती झाले होते। तेव्हापासून त्यांची पोस्टिंग मणिपूरमध्ये होती। मात्र 4 महिन्यांपूर्वी प्रवीण यांना सैन्य दलाच्या राष्ट्रीय रायफलच्या क्रमांक 1 च्या तुकडीत जम्मू काश्मीर येथे पाठवण्यात आले होते। प्रवीण यांच्या लग्नाला नुकतंच 1 वर्ष झालं होतं। दरम्यान दहशतवाद्यांशी लढताना प्रवीण यांना वीरमरण आल्याची वार्ता भारतीय लष्कराकडून जंजाळ कुटुंबियांना देण्यात आली। यामुळे जंजाळ कुटुंबियांसह संपूर्ण मोरगाव भाकरे गावावर शोककळा पसरली आहे। प्रवीण यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे। प्रवीण जंजाळ 4 महिन्यांपूर्वीच गावी सुटीवर आला होता। नुकताच त्याचा विवाह झाला होता। प्रवीणची ही कुटुंबासोबतची शेवटची भेट ठरली। प्रवीणचे प्राथमिक शिक्षण गावात तर 12वी पर्यंतचे शिक्षण गायगाव येथे झाले होते। प्रवीण हा सैन्य दलात दाखल झालेला जंजाळ कुटुंबातील 3रा जवान होता। त्याच्यापूर्वी त्याचे मोठे बाबा भास्करराव बाजीराव जंजाळ व त्याचे काका रवींद्र जंजाळ हे सैन्य दलात सेवा देऊन निवृत्त झाले आहेत। तेच बा घरचं कसं काय सुरू आहे काही नाही, घरकुत्रुकाला बांधायचं, मला घराचे फोटो पाठवा असं तर सुरू म्हणजे भाषण सुरू। मग रस्त्यावर आलो मी, काही त्याच्या म्हणजे शिल्लक काही बोलत नसतो तर मी म्हटलं मग ऐसं होत बोलतो। मग मी घरी आलो तर आई बाहेर झाली होती। तर मग मी आता म्हटलं गळा आई घरी नाही। मी म्हटलं बा तू घंटापर्यंत फोन लावतो। मग तो ठीक आहे म्हणे। मग त्याच्यावर काही फोन आला नाही। मी म्हणजे 1 घंटा वाट पाहिली त्याची, फोन काही आला नाही। मग मी त्याचा नंबर पाहिला, हा तर म्हटलं नंबर आपला पोराचा नाही। तर मी म्हटलं मग आपण याला फोन कसा करावा बा, म्हणून मी काय तो फोन केला नाही त्याला। पाणी सुऱ्यासाठी मी मग बैल समजा अंदर बांधले, कुटार टाकलं द्यायले, आंघोळ केली। मग मी मोठ्या भावाच्या घरात गेलो तर मला मोठा मुलगा तर ते मोठ्या भावाची पोरगी बसवली होती। ते त्याला फोन येत जात की बा मला याचा फोन आला, त्याचा फोनवर आला। मग ते कल्ला करत जात, म्हणजे मोठ्यानं रडत बसून तुझं। मग मी घरात आलो घरात आलो पाहिले तर घरात आल्यावर तर मला मोठा पोरगा उठून बाहेर गेल्यावर मग मी पुतणीला विचारलं, मी म्हटलं बा सिद्धूबाई काय झालं, तर सिद्धू रडत बसली। मग मला जसा डाऊट आला तरी मी असं मनावर काही घेतलं नाही की मग होतं जसं काय भांडण झालं शिन बा कोणाचं। गेल्या आठवड्यापासून कौलखेड स्थित नारायणा ई टेक्नो स्कूलचे वेगवेगळे घोड समोर येत आहेत, पण अद्याप शिक्षण विभागाने या अनधिकृत शाळेवर कुठलीही कारवाई का केली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे। जिल्हा परिषद शिक्षण विभागाने कारवाई टाळाटाळ का केली असाही प्रश्न उपस्थित होतोय। केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड अर्थात सीबीएसई यांच्याकडून कुठलेही नोंदणीपत्र प्राप्त नसताना सीबीएसई साठी ॲडमिशनचा कॉलम नारायणा स्कूलच्या वेबसाईटवर टाकल्याचा दावा पालकांचा होता। त्याचबरोबर नारायणा ई टेक्नो स्कूल जवळ शासन मान्यता नाही, खाते मान्यता नाही, युळाया संदर्भातील कुठलेही अधिकृत पत्र प्राप्त नाही
अशा सर्व मान्यता नसताना, त्याचबरोबर सीबीएसईचे ॲफिलिएशन नसताना थेट सीबीएसई साठीचा प्रवेश असा उल्लेख नारायणा स्कूलमध्ये मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन केल्या गेल्या। या शाळेवर कारवाईसाठी शिक्षणाधिकारी पुढाकार घेतील काय अशी विचारणा आता पालकांमध्ये आहे। यात मोठ्या प्रमाणात पालकांची फसवणूक झाली असून काही पालकांचा संताप तर काही पालकांची चुप्पी दिसून येत आहे। त्याचबरोबर प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची या सर्व प्रकरणात चुप्पी असून आठवड्यात कारवाईचे आश्वासन देणारे शिक्षणाधिकारी आता तरी कारवाई करतील काय अशी विचारणा होत आहे। केंद्रीय आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार तसेच आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव व युवा खासदार अनुप धोत्रे यांचा जाहीर सत्कार रविवारी झाला। यावेळी बोलताना सत्कार समारंभाचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांनी महायुतीचे 5ही जिल्ह्यात सर्वाधिक आमदार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला। महायुतीच्या वतीने आज शिवसेना नेते व केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव व खासदार अनुप धोत्रे यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता। या सोहळ्याला तीनही पक्षांच्या नेत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या सोहळ्यात बोलताना आयोजक विजय देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीत 5ही जिल्ह्यात वऱ्हाडात महायुतीचे सर्वाधिक आमदार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला। येणाऱ्या काळात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि पश्चिम विदर्भातून त्या तीनही पक्षाकडून माननीय आमदार जाधव साहेबांना इथं मंत्री बनवून या भागातील निवडणुकीची खऱ्या अर्थानं जबाबदारी आपल्याकडे दिलेली आहे आणि त्याकरता या तिन्ही पक्षाची मूळ बांधणं सर्वात आधी आवश्यक आहे। आणि फुले नाट्यगृहात आपण मेळावा घेतला, तो मेळावाही तीनही पक्षानं पूर्णपणे यशस्वी केला। अनुभवच्या निवडणुकी लागल्या आणि खरोखर मनापासून तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी असं कुठं जाणून दिलं नाही की आपण वेगळ्या वेगळ्या पक्षाचे आहोत। सर्वांनी मनस्वी सर्वांनी मेहनत घेतली आणि त्याचं फलित म्हणूनच अनुभव सुद्धा निवडून आले। यावेळी बोलताना खासदार अनुप धोत्रे यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मोठा उद्योग आणण्यासाठी मदत करण्याची गरज व्यक्त केली। एक भाऊ आपल्याला अशी विनंती करतो की अकोल्यामध्ये आपल्या माध्यमातून एक मोठा उद्योग बुलढाणा लोकसभेपेक्षाही, कारण संजीवचा मुलगा असल्यामुळे तुमचे संजीव मित्र आहेत, माझा पूर्ण अधिकार तुमच्यावर आहे। आपल्या माध्यमातून एखादा मोठा कारखाना अकोल्यामध्ये कसा येऊ शकेल आणि त्याच्यामध्ये सर्व समाजातील युवकांना महिलांना रोजगार कसा मिळू शकेल, तो कारखाना शेतमाल प्रक्रिया करणारा असेल तर त्याहूनही उत्तम। पाक व्याप्त काश्मीर भारतात आणण्यासाठी पंतप्रधान मोदींना 400 पार करण्यासाठी मदत होणार होती। संविधान कधीही बदलला जाणार नाही। संविधानचा खून इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावत केल्याचा आरोप केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केला। भांडवल 400 पारचा नारा कशासाठी होता तर खऱ्या अर्थाने जे आपलं पाक व्याप्त काश्मीर आहे की जे आपलं असताना सुद्धा त्याच्यावर पाकिस्ताननं कब्जा करून ठेवलेला आहे, ते भारताचाही आपण त्याच्यावर अधिकार सांगतो, पाकही त्याच्यावर अधिकार सांगतो। ते आपल्या नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न होतं की ते आपल्याला पुन्हा आपल्या भारत देशाच्या नकाशाला जोडायचं। जगामध्ये एक लोकांचा भक्कम पाठिंबा असणारा नेता म्हणजे आदरणीय नरेंद्रजी मोदी जर 400 पेक्षा जास्त खासदार घेऊन पंतप्रधान झाले असते तर त्यांचा आज जगात मोठा मान सन्मान आहे। विश्वगुरु म्हणून त्यांना त्या ठिकाणी जग त्यांच्याकडे पाहतं, पण हे खासदार एवढे झाले असते तर ह्या सगळ्या गोष्टी करणं शक्य झालं असतं। या कार्यक्रमाला आमदार रणधीर सावरकर, आमदार अमोल मिटकरी, आमदार वसंत खंडेलवाल, माजी आमदार तुकाराम बेडकर, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांनी केले होते। आता त्यांनी वाक्य वापरलं, भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना असं म्हणू नका, महायुती। तुम्हाला मी आपल्या निवडणुकीचं गमक सांगतो, अकोला आणि बुलढाण्यात यश का इथं आपण महायुती म्हटलं, मी प्रामाणिकतेनं ते कबूल करतो। आणि यामध्ये काही शिवसेना शिंदे साहेबांची आणि अजितदादांचे राष्ट्रवादी यांचा याही सर्व आभार व्यक्त करतो की मनापासून
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या बरोबरीने हातात हात टाकून त्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी काम केलं आणि म्हणून आपल्याला अनुभव आज साकार झाला. तीच गोष्ट बुलढाण्यात होती. आजच्या या कार्यक्रमात अतिशय यशस्वी आयोजन राष्ट्रवादीचे आपल्या शहराचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे कुशल कर्णधार विजयबाबू तुम्ही केलाय. तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो. कार्यक्रमाला कृष्णा अंधारे, भाजपा नेते किशोर मांगटे पाटील, जयंत मसने, विजय अग्रवाल, शिवसेना नेते श्रीरंग पिंजरकर, अश्विन नवले आदींची उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेनेच्या सर्व नेते व पदाधिकाऱ्यांनी हा सत्कार सोहळा यशस्वी केला. आज अकोला जिल्ह्यातील सर्व महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी माझ्या सत्काराचं आयोजन, त्यासोबत आपले नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे साहेब यांच्या सुद्धा सत्काराचं आयोजन या ठिकाणी त्यांनी केलं होतं. त्या सत्काराच्या निमित्तानं या ठिकाणी मी या देशाचा आयुष मंत्री आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचा राज्यमंत्री म्हणून पदभार घेतल्यानंतर या ठिकाणी मला सत्काराला बोलावलं. अकोला जिल्हावासियांच्या सुद्धा माझ्याकडून, आपल्या आदरणीय नरेंद्र मोदीजी असतील त्यांच्या सरकारकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. निश्चित त्यांच्या अपेक्षेनुरूप काम करण्याबद्दल मी या ठिकाणी बोरगाव मंजू येथे अतिक्रमण ही मोठी समस्या झाली आहे. दिवसेंदिवस अतिक्रमणाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. हे अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेतला आहे. बोरगाव मंजू येथील अतिक्रमणधारकांना आळा बसावा यासाठी ग्रामपंचायत प्रशासन रस्त्यावर उतरले आहे. गावातील राहत्या वस्तीसोबतच मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लोकांना ये-जा करण्यासोबतच वाहनांची सुद्धा कोंडी होत आहे. त्यामुळे अनेक वेळा काही अपघात सुद्धा या रस्त्यावर झाले आहेत. अनेक वेळा नोटीस देऊनही ज्या लोकांनी अतिक्रमण हटवले नाही अशा अतिक्रमणावर ग्रामपंचायत प्रशासनाने आपला गजराज चालवलेला आहे. यावेळी बोरगाव पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. परंतु याच रस्त्यावर गावातील काही राजकीय नेत्यांचे सुद्धा अतिक्रमण आहे. ज्या प्रकारे इतर लोकांचे अतिक्रमण काढल्या जात आहेत त्याच प्रकारे या स्वयंघोषित नेत्यांचे सुद्धा अतिक्रमण काढण्याची हिंमत ग्रामपंचायत प्रशासन दाखवते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस बाबुळगाव येथे 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला होता. पण पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये या मुलीचा गुदमरून मृत्यू झाल्याची बाब समोर आली असून तिची हत्या झाल्याने पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवीत तपास सुरू केला आहे. अकोल्यातल्या बाबुळगावात 11 वर्षीय तरुणीला उलट्या आणि पोट दुखत असल्यामुळे तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित दाखवले. हा संपूर्ण प्रकार 30 जून रोजी घडला होता. त्यानंतर मृतदेहाच्या वैद्यकीय अहवालामध्ये धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. या 11 वर्ष मुलीचा गुदमरून मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच मुलीच्या चेहऱ्यावर जखमा देखील असल्याचे समजते आहे. या प्रकारानंतर MIDC पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय. आता अल्पवयीन मुलीचा खून झाल्याची बाब समोर आल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. देशातील आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसह अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातील स्थानिक बातम्यांसह व्यावसायिक, गृहिणी, तरुण, तरुणाई सर्वांच्या पसंतीचे, आपल्या हक्काचे एकमेव सायं दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट. सामान्यांच्या प्रश्नांना शासन दरबारी मांडणारे, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असणारे, ग्रामीण प्रश्न असो वा महानगरातील प्रश्न, राजकीय असो वा सामाजिक, क्रीडा विश्व असो की कृषी, प्रत्येक बातमीचं सडेतोड विश्लेषण. नियमित वाचा. आपल्या परिसरातील घडामोडी निर्भीड आणि निष्पक्ष असे दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेचा विस्तार करण्यात जिल्हाध्यक्षा प्रशंसा अंबेरे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या प्रयत्नांना मोठे यश प्राप्त होत आहे. महिलांचे संघटन करण्यात प्रशंसा अंबेरे यांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आशीर्वादाने संपर्क अध्यक्ष विठ्ठलराव लोखंडकर, महिला सरचिटणीस रीटाताई गुप्ता यांच्या आदेशाने अकोला जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेने पक्षप्रवेश व नियुक्त्यांचा सपाटा सुरू केला आहे.
आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रशंसा मनोज अंबेरे यांनी आज 6 जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना जिल्हा जनसंपर्क कार्यालय छत्रपती शिवाजी नगर जुने शहर कार्यालयामध्ये महिलांचा पक्षप्रवेश व नियुक्तीचा कार्यक्रम घेतला। राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन अकोला जिल्ह्यातील शेकडो महिलांनी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेत प्रवेश केला। जिल्हाध्यक्ष प्रशंसा अंबेरे यांनी आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे रणसिंग फुंकले आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेली महिलांची फळी उभारून पक्ष कार्य करण्याचा विडा अंबेरे यांनी उचललाय। यावेळी रुपाली गमे शहर उपाध्यक्ष, प्रिया ठाकूर घुसर सर्कल अध्यक्ष, संगीता चोपडे विभाग अध्यक्ष, सारिका नरडे शाखाध्यक्ष यांच्या उपस्थितीत रजनी भारसाकडे शाखा अध्यक्षपदी, ममता देवताडू शाखा उपाध्यक्षपदी, रेखा टोंपे शाखा सचिवपदी, विजया उमाळे शाखा कोषाध्यक्षपदी, मंगला झापर्डे शाखा उपाध्यक्षपदी, घुसर सर्कल मधील मंजुषा रोकडे शाखा अध्यक्षपदी तर प्रिया राजू ठाकूर शाखा उपाध्यक्षपदी, अनुराधा वरुळकर शाखा सचिवपदी नियुक्त्या करण्यात आल्या। यावेळी सरस्वती घावट, पुष्पा वरणकर, शीतल कांगटे, मंजुळा लोखंडे, प्रवीणा टोंपे, रीना वाकुडे, विजया उमाळे, वैशाली उमाळे, आशा बाविस्कर यांचे पक्षप्रवेश घेण्यात आले। प्रशंसा अंबेरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून सर्व महिलांना पक्षाचे ध्येय धोरण समजावून सांगितले व महिलांना केव्हाही अडचण आल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले आणि नवनिर्वाचित महिला पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी प्रशंसा मनोज अंबेरे, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना जिल्हाध्यक्ष अकोला। आज महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेत शेकडो महिलांचे पक्षप्रवेश व पदनियुक्त करण्यात आला। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने त्यांना अभिप्रेत असलेली महिला सेनांची फळी आज मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तयार केलेली आहे। होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेने रणशिंग फुंकले आहे। आज मी मार्गदर्शन करताना महिलांना त्यांना असलेल्या समस्याविषयी समस्याविषयी त्यांचे निराकरण केले आणि त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास माझ्यासोबत संपर्क साधा असे मी आवाहन केले आणि महिलांनी सुद्धा राजसाहेबांना प्रेरित होऊन मोठ्या संख्येने आज पक्षप्रवेश केलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेमध्ये। आणि आज नवनिर्माणित महिला पदाधिकाऱ्यांचे मी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेतर्फे खूप खूप अभिनंदन करते। आणि यावेळी नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हा जनसंपर्क कार्यालय छत्रपती शिवाजीनगर जुने शहर अकोला या ठिकाणी हा कार्यक्रम सोहळा पार पडलेला आहे। पुरी येथे भगवान जगन्नाथ यांची यात्रा सुरू असताना अकोल्यात देखील भगवान जगन्नाथ यांच्या दर्शनासाठी भाविकांनी कृषी विद्यापीठातील मंदिरात गर्दी केली होती। पुरी येथे भव्य जगन्नाथ रथयात्रा, लीला श्रवण, शंख अभिषेक, हरिनाम संकीर्तन व 56 भोग दर्शन उत्सव साकार होत असताना अकोल्यात देखील भगवान जगन्नाथ यांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। भगवान जगन्नाथ आषाढी शुक्ल द्वितीयेपासून दशमीपर्यंत सर्वसामान्य लोकांमध्ये राहतात। यावेळी भगवान जगन्नाथ आपला मोठा भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्यासोबत रथावर बसून मंदिराकडे निघतात। अशा प्रकारे जगन्नाथ रथयात्रेचा हा भव्य कार्यक्रम 10 दिवस चालतो। ही रथयात्रा दिवसेंदिवस सुरू असते। असे सांगितले जाते की 1000 यज्ञांचे पुण्य लाभते। कृषी विद्यापीठ परिसरात भगवान जगन्नाथाच्या मंदिराची स्थापना केवळ रथयात्रेच्या वेळीच नाही तर जगन्नाथपुरीप्रमाणेच येथेही दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते। या मंदिरातूनही आज रथयात्रा काढण्यात आली नसल्यामुळे रथयात्रेमुळे भगवान जगन्नाथाच्या मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती। भगवान जगन्नाथ, त्यांचा भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांना आकर्षक सजावट करण्यात आली होती। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। विदर्भात सदैव अग्रेसर असलेले दर्शकांच्या पसंतीचे नंबर 1 चॅनल RRC न्यूज, 4.5 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज। RRC न्यूज या यूट्यूब चॅनलचे 1,60,000 सबस्क्रायबर। विदर्भ, महाराष्ट्रच नाही जगभरात RRC न्यूजचे लाखो दर्शक। RRC न्यूज, निपक्ष निर्भीड चॅनल, सेवा आमची, करमणूक तुमची। तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर आजच सबस्क्राइब करा। आपल्या सर्वांच्या पसंतीचे नंबर 1 चॅनल RRC न्यूज। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत।
बार्शी टाकळी येथील एका घरात चोरी करण्याच्या उद्देशाने घुसलेल्या अज्ञात चोरट्याने थेट डॉक्टर नाझीर उल्ला खान यांना बंदुकीचा धाक दाखविला, पण नाझीर उल्ला खान यांनी चोरट्याची बंदूक हिसकावल्याची घटना घडली आहे। बार्शी टाकळी येथील डॉक्टर नाझीर उल्ला खान मजूर उल्ला खान हे आज सकाळी 4:30 ते 5 वाजता उठले। त्यांच्या घरात अज्ञात इसमाने त्यांना बंदूक लावली असता डॉक्टर नाझीर त्या चोराला न भिता त्या चोरासोबत जोरात हातापाई त्यांनी केली। चोराची बंदूक हिसकावली, चोराची मान पकडून त्या चोराला चांगला धडा शिकविला। डॉक्टर नाझीर यांच्या पत्नी यांनी जोरदार चोर चोर अशी आरडाओरड केल्यावर चोरटा पळाला, बाजूच्या दरवाजातून आपली बंदूक सोडून पळून गेला। याबाबतची सगळी माहिती डॉक्टर नाझीर यांनी पोलीस स्टेशनमध्ये सांगितली असता पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा तपास बार्शी टाकळी पोलीस करीत आहेत। माझ्या राहत्या घरी सकाळी 4:15 वाजता प्रातःविधी आटोपण्यासाठी संडासमध्ये गेलो असता बाहेर पडल्यानंतर अंगणात झाकून पाहिले तर एका अज्ञात इसमानं माझ्यावर पिस्तूल रोखली आणि मला धाक दाखवला, तर मी तत्काळ त्याच्यावर झपटा मारून त्याच्या हातातले पिस्तूल त्याच्याकडे वळवली आणि ट्रिगर दाबणं सुरू केलं। तेव्हा त्यानं मला ढकलत पाठीमागे नेलं आणि जमिनीवर पाडलं। त्याच्यामध्ये दोघांमध्ये झटापट झाला असता मी त्याच्या चेहऱ्यावरचा रुमाल काढायला लागलो, तर 2 रुमाल काढल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यात 3रा रुमाल होता। यामध्ये मी त्याला म्हटलं की मी तुला ओळखलेलं आहे, तू कोण आहे, तर तुला मी सोडणार नाही। त्यानं मला 2 ठोसे दिले, मी त्याला त्याचीच बंदूक हिसकून त्या बंदुकीने खूप मारलं। त्याच्यानंतर पत्नी माझी उठली आणि आरडाओरड सुरू केला। आरडाओरड पाहून आणि पत्नी उठलेलं पाहून तो पळून गेला। अमरावती मध्यवर्ती कारागृहात शनिवारी रात्री 8च्या सुमारास 2 मानवनिर्मित फटाक्यांसारखे बॉम्ब फेकण्यात आल्याने खळबळ उडाली आहे। यातील एक बॉम्ब फुटला तर दुसऱ्याचा स्फोट झाला नाही। या प्रकरणात रोहित काळे, हर्ष शेरेकर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। शनिवारी रात्री 8च्या सुमारास नेहमीप्रमाणे कारागृहात सर्व काही शांत होते। सर्व कैदी आपापल्या बराकीत विश्रांती घेत होते। नियमित ड्युटीवर तैनात असलेले सैनिक कारागृहात गस्तीवर होते। दरम्यान 6 आणि 7 क्रमांकाच्या बॅरेक समोर फटाक्यासारख्या बॉम्बचा स्फोट होताच कारागृहात एकच खळबळ उडाली। तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपत्कालीन माहिती देण्यात आली। माहिती मिळताच फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह सीपी, जेलर, डीसीपी, एसीपी, बॉम्ब शोधक पथकासह अधिकारी घटनास्थळी पोहोचले। कारागृह प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत खबरदारीचा उपाय म्हणून कारागृहाच्या आत आणि बाहेर शोध मोहीम सुरू केली। पुन्हा पाहूया हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। काश्मीरात दहशतवाद्यांशी सामना करताना प्रवीण जंजाळ शहीद, महाराष्ट्राने गमविला वीर सुपुत्र, मोरगाव भाकरे गावावर शोककळा। अनधिकृत नारायणा ई टेक्नो स्कूलला लागेल का टाळे, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी करतील का कारवाई। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा जाहीर सत्कार, विधानसभेत महायुतीचे सर्वाधिक आमदार विजयी होणार। बोरगावचे रस्त्यावरील अतिक्रमण साफ, बडे राजकीय नेत्यांच्या अतिक्रमणावर चालेल का जेसीबी। अमरावती मध्यवर्ती कारागृहाबाहेर स्फोट, पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राइब करा RRC चे YouTube चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।